नमस्कार मंडळी. आपण 1 वर्ष टिकणारा साखर आंबा करून ठेवणार आहोत. तर 1 वर्षही टिकला पाहिजे आणि कडकसुद्धा झाला नाही पाहिजे. म्हणजे जो कडक होतो ना, चमचा काढून काढून आपल्याला काढून घ्यावा लागतो, तसाही झाला नाही पाहिजे. तर अगदी सोपा आणि रसरशीत साखर आंबा असा नवशिक्यांनासुद्धा जमेल अशा प्रमाणात आपण इथे सांगितलेला आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी काय केलं आहे, मी ते 5 आंबे घेतलेत मोठाले. आंबे काही आपल्याला मोजून नाही घ्यायचे. जो आंब्याचा कीस होईल आपल्याला तो मोजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आंबे घ्यायचे आणि तुमच्याकडे जास्त असतील, तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा आंबे घेऊ शकता. तर इथे आंबे काय करायचे, पुसून घ्यायचे, चांगले धुवून घ्यायचे अगोदर आणि एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत. तर आपण इथे कोरडे करून घेतो आहे. पूर्ण पुसून घेतल्यानंतर काय करायचं, ज्याचं वरचं साल जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपले पूर्ण आंबे पुसून झालेत आणि आपण वरचे सालं त्याचे काढून घेतो आहे. तर पूर्ण आंब्याची सालं काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये पूर्ण आंबे घ्यायचे आणि पाण्याचा हात अजिबात लागू द्यायचा नाही आहे. तर इथे आंब्याची सालं काढून झाल्यानंतर काय करायचं आहे, खिसणी घ्यायची आहे मोठी. त्या खिसणीने आपल्याला जाडसर खिसणी घ्यायची आहे. कारण ज्यावेळेस आपला साखर आंबा शिजेपर्यंत, म्हणजे पाक तयार होईपर्यंत शिजतो आहे, तोपर्यंत अगदी बारीक नाही झाला पाहिजे. त्यामुळे जाड्या खिसणीनेच किसायचा आहे. बारक्या खिसणीने जर किसला तर आपला पाक होईपर्यंत जे किस आहे तो एकदम बारीक होऊन जाईल आणि प्लेन होऊन जातो. त्यामुळे आपल्याला जाडसरच किस करून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित आपला आंब्याचा जो किस आहे तो तयार झालेला आहे. तर आता तयार झालेला आपल्याला पाणी पिळून वगैरे घ्यायचं नाही यातलं. तर आता काय करायचं आपल्याला, हा जास्त आंबट नाही आंबा, तर आपल्याला एक माप घ्यायचं आहे. एक बाऊल घ्यायचं आहे. 2-2 छोट्या छोट्या वाट्या घेतल्यापेक्षा एक मोठं पातेलच घ्यायचं आहे. पूर्ण किस एकामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपलं फुल पॅक झालेलं आहे, म्हणजे भरलेलं आहे. भरल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच मापाने, म्हणजे ज्यामध्ये आपण माप घेतलं आहे आंब्याचं त्याच मापाने आपल्याला काय करायचं आहे, साखरसुद्धा घ्यायची आहे. तर किस ज्या भांड्याने घेतला आहे त्याच भांड्याने आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे. तर इथे आपलं भांडं व्यवस्थित धुवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला साखर त्यामध्ये मोजून घेता येईल. तर आता आपण काय केलं आहे, साखर टाकून घ्यायची आहे. तर फुल भरून आपला आंब्याचा किस होता. तर त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी असेल इतकी साखर घ्यायची आहे. तर आपण तुम्ही बघू शकता आपलं पूर्ण भांडं भरून साखर झालेली आहे आणि अर्धा इंच आपली साखर कमी आहे. कारण आंबा थोडासा गोड असल्यामुळे मी एकदम भरून टाकलेलं नाही. आणि तुमच्याकडे आंबट कैऱ्या जर असतील तर एका भांड्याला एकच भांडी साखर घालायची आहे. तर तितकंच प्रमाण असलं पाहिजे. आंबा गोड असल्यामुळे अर्धा इंच मी साखर कमी घातलेली आहे. तर आपलं हे मेजरमेंट झालं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, आंबट आंबा जर असेल आणि तुमचं भांडं जर पातेलं भरलेलं असेल आंब्याच्या किस्याने, तर तितकंच आपल्याला साखर घालायची आहे. आणि थोडासा आंबा जर गोड असेल तर अर्धा इंच आपण साखर कमी घालू शकतो. म्हणजे जास्त गोड झालाही नाही पाहिजे. आंब्याचा जो फ्लेवर आहे तो साखरेमध्ये मिसळला पाहिजे. म्हणजे तेव्हा वाटेल आपल्याला की आपला साखर आंबा झालेला आहे. त्यामुळे साखरेचं मेजरमेंट जे आहे ते अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. तर आपण खालीच काय करतो, गॅसवर ठेवण्या अगोदरच आपल्याला काय करायचं, थोडंसं पाणी, साखरेचं पाणी होऊ द्यायचं आहे खाली, म्हणजे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या आंब्याचं साखरेचं पाणी झालं आहे आणि आता आपल्याला नंतर गॅस चालू करायचा आहे. तर इथे आता आपण गॅस चालू करतो आहे. गॅस चालू केल्यानंतर सुरुवातीला थोडासा फुल केला तरी चालेल, पण नंतर ज्यावेळेस शिजायला लागतो त्यावेळेस आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. आणि हो, शिजताना आपल्याला 1 तारी पाक होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला साखर आंबा शिजवायचा आहे. म्हणजे आपला आंब्याचा किस जो आहे तो सुद्धा पारदर्शक झाला पाहिजे आणि शिजलासुद्धा पाहिजे. नाही शिजला तर तुमचा साखर आंबा 1 वर्ष टिकणार नाही. आणि पाकसुद्धा पतला जर राहिला, म्हणजे खूप पातळ जर राहिला, त्यानेसुद्धा तुमचा साखर आंबा खराब होऊ शकतो. तर त्यासाठी काय करायचं, एकसारखं हलवत राहायचं, गॅस फुल ठेवायचा. आणि तुम्हाला काही काम असेल तर गॅस मिडियम केला तरी चालेल. पण तुम्हाला जर पटकन आणि लवकर करायचं असेल, म्हणजे झटपट करायचं असेल, तर गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. साखर आंबा शिजवायला आपल्याला 8 ते 10 मिनटं लागतात. एकसारखं जर हलवत राहिलं तर 8 ते 10 मिनटात तुमचा साखर आंबा तयार होईल. तर आपण एकदा चेक करून बघणार आहोत आपला चिकट पाक झाला आहे की नाही, म्हणजे 1 तारी पाक झाला आहे की नाही. आता गरम असल्यामुळे थोडंसं पातळ दिसतंय, तर थोडा आपला तयार होतो आहे. तर आपण अर्धा 1 मिनटं अजून त्याला थोडंसं शिजवून घेतो आहे. तर अर्धा 1 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला दुसऱ्या चमच्याने सुद्धा चेक करून दाखवते, कारण याने तुम्हाला लक्षात येऊन नाही राहिलं आहे. त्यामुळे काय करणार आहोत आपण, दुसऱ्या चमच्याने सुद्धा आपल्याला करून दाखवायचं. तर 1 मिनटं अजून शिजवलं आहे मी. शिजल्यानंतर तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. अगदी गरम असल्यामुळे तुम्हाला काय वाटेल, अगदी पातळ आहे, म्हणजे साखरेचं जे पाणी आहे ते पातळ आहे. पण मी तुम्हाला 1 तारी पाक झाला आहे म्हणून दाखवते. अगदी टिपके पडत आहेत, तेव्हा समजून घ्यायचं की तुमचा 1 तारी पाक तयार झाला आहे. तर आता गॅस इथे मिडियम केला आहे. मिडियम केल्यानंतर काय करायचं, 2 लवंग घालायचे आहेत आपल्याला त्यामध्ये फ्लेवरसाठी. याने काय होईल, फ्लेवरसुद्धा छान येईल आणि तुमचा साखर आंबा खराब न होण्यास मदतसुद्धा होईल. तर दालचिनीसुद्धा घालतो आहे मी थोडीशी.
तर दालचिनीसुद्धा तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण थोडासा फ्लेवर असला तर जराच छान लागेल. तर विलायची पावडरसुद्धा म्हणजे वेलची पावडरसुद्धा 1 चमचा घालून घेतली आपण. आणि आपल्याला आता काय करायचं, थोडंसं शिजून झालं की लगेचच आपला आंबा पारदर्शक झाला आहे का नाही आपण बघणार आहोत. तर इथे आंबासुद्धा पारदर्शक झालेला आहे आणि हे गरम असल्यामुळे थोडंसं पातळ वाटतंय. थंड झालं की घट्ट व्हायला लागतंय. तर एकतारी आपला पाक तयार झाल्यानंतर आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तर आपण थंड झाल्यानंतर बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. तुम्हाला ज्यामध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता त्याला. आणि फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल, नाही ठेवला तरी बाहेर ठेवला तरी चालेल. तुमचा साखर आंबा जसाचा तसाच राहील. अगदी रसरशीत आणि मस्त साखर आंबा आहे. ट्राय करून बघा. तुम्हाला मेजरमेंटसुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे मी. अगदी सोपा आणि पटकन होणार आहे. तुम्हाला जर ही माझी साखर आंब्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.